कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट तुम्ही जेवढ्या लवकर पूर्ण करता तेवढं फायनान्शियली वायबल बनतोच फ्रॉम अ फायनान्शियल अँगल, पण लवकर जेवढं तुम्ही बिल्डिंग बांधता तेवढं तुम्ही एन्व्हायरमेंटला मदत करता. तर कन्स्ट्रक्शनचं पिरियड, माझं असं मत आहे, गव्हर्नमेंटने अशी अट टाकली पाहिजे की एवढे स्क्वेअर फीट म्हणजे एवढ्या दिवसांचीच परवानगी, तुम्हाला एवढ्या दिवसांमध्येच तो प्रोजेक्ट पूर्ण केला पाहिजे. तर बाहेर पण वाचेल आणि एन्व्हायरमेंटल फायदा सुद्धा होईल. तसं जर करता आलं, अवधूत वाघ साहेब, एवढे इन्स्ट्रुमेंटल अँड पॉवरफुल मॅन इन द सोसायटी, याच्यातर्फे तुम्ही देखील लक्ष टाका आणि हे करायला भाग करा सरकार. यासाठी राजेशना हाऊसिंग मिनिस्टर बनवावं लागेल. तर पुढचं तुमच्याकडे येतो अब्दुल सर, की सध्या जसं टेक्नॉलॉजी वाढते तर डिजिटल वॉटर मॅनेजमेंट हा एक नवीन विषय आलेला आहे. IoT किंवा रिअल टाईम मॉनिटरिंग किंवा AI फोरकास्टिंग ह्याच्यामध्ये खूप स्कोप आता दिसतोय. तर व्हॉट इज दिस न्यू थिंग, म्हणजे हे नवीन काय आहे आणि त्याला जोडून दुसरा डिझास्टर मॅनेजमेंटसाठी काय करू शकतो? हे पहिला जो प्रश्नाचं उत्तर असं आहे की माझ्या मताप्रमाणे फॅन्सी आहे. कारण डोंट लुक वॉटर ॲज अ कमोडिटी, लुक वॉटर ॲज अ एसेन्शियल थिंग. माणसाची ती नैसर्गिक गरज आहे. ज्यावेळी तुम्ही पाण्याला कमोडिटी समजाल आणि पाण्याचं बिझनेस मॉडेल करायला जाल, त्यावेळी त्याला सोसायटीमधून जबरदस्त रेझिस्टन्स येईल. तुम्ही हे जे बोलता आहात ना, हे फक्त ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये, मुंबईमध्ये आजही 60% झोपडपट्टी आहे. तुम्ही रिअली जाऊन पहा तिकडे. राजेशजींनी खूप सुंदर सांगितलं की 18 कुटुंब एका नळावर. तिकडे काय होतं, एक नळ असतो, तो नळ एका मंडळाचा असतो, म्हणजे राजेश मित्र मंडळ या नावावर. आणि राजेश मित्र मंडळ म्हणजे त्याच्या बाजूबाजूला असलेल्या 50 झोपड्या, आणि ते 50 झोपड्या तिकडनं आजही पाणी भरत आहे. आजही लोकांच्या घरामध्ये नळ नाहीये. नशिबाने हल्ली आता संडास व्हायला लागले, टॉयलेट्स व्हायला लागले, पण पाण्याचा प्रॉब्लेम आहेच आहे. म्हणजे अशा वेळी तुम्ही स्मार्ट मीटर कुठे लावणार? तर ज्या ऑर्गनाइज सोसायटी आहेत, इंडस्ट्री आहेत त्यांना. त्या तशाही बऱ्यापैकी, मी असं म्हणत नाही, पण बऱ्यापैकी सिस्टमॅटिक आणि शिस्तप्रिय असतात, कारण त्या ऑर्गनाइज्ड आहेत. ऑर्गनाइज क्षेत्रामध्ये मी एखाद्या कंपनीचा जनरल मॅनेजर म्हणून मला त्या कंपनीचं पाण्याचं बिल कमी करणं हे माझं कर्तव्यच आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही डिजिटल मीटर लावा किंवा साधा मीटर लावा, मला काही फरक पडत नाहीये. डिजिटल मीटर यासाठी आपल्याला लावायची गरज पडली की मग कलेक्शन डिजिटली आपण ॲब्सॉर्ब करू शकतो. म्हणजे एक व्हेकल जाते आणि त्याने सर्व डिजिटल मीटरचा डेटा कलेक्ट केला, तो डेटाला प्रत्येक ठिकाणी आपल्याला मीटर बघावा लागला नाही, तिथपर्यंतच याचा आहे. बाकी त्याचा काय फार फायदा आहे तुम्ही मला सांगा? त्यापेक्षा प्रत्येक माणसाला हे, आणि खूप कॉस्टली पडणार आहे, मला ते वाटत नाही इकॉनॉमिकल मॉडेल आहे. त्यापेक्षा प्रत्येक माणसाला, प्रत्येक याला, तुमच्याकडे 1/2 इंचाचा नळ आहे, तुम्ही एवढं बिल भरा, एवढं करा, किंवा पर माणशी तुम्ही काहीतरी लावा, चार्ज लावा आणि तो विषय संपवा. बघा, पाण्यामध्ये काय म्हणतात त्याला, अपव्यय होतो. माझ्यासारखा माणूस आहे ना, तर मी तुम्हाला सांगतो की मी एका बादलीमध्ये, शॉवर मी कधी वापरतच नाही, मी एका बादलीमध्येच आंघोळ करतो. मी माझी दाढी ना, ते एक मग आहे ना, त्या मग मध्येच आटोपतो, की मला लहानपणापासून सवय लागली. तुम्ही ह्या सवयी ज्यावेळी लावाल ना, त्यावेळी वॉटर कन्झर्वेशन होईल. तुम्ही दाढी करत असताना नळ सोडायचा आणि बेफिकिरीपणे करायचं, तुम्ही कितीही चांगल्या सिस्टीम आणा, त्याचा काही उपयोग नाही. पाणी वाचवायचं असेल तर आपल्याला 140 लोकांची मनोवृत्ती चेंज करावी लागेल. शाळेमध्ये तुम्ही गमभन नाही शिकवलं तरी चालेल, WATR वॉटर हे शिकवा, कारण ते जीवन आहे. ते कसं वाचवायचं, निसर्ग कसा वाचवायचा हे त्या मुलांना शिकलं पाहिजे. आणि त्या लहानपणापासून स्वच्छता, आपण काही चॉकलेट, लहान मुलं घेतात, चॉकलेट खातात आणि कागद फेकतात. तो कागद फेकतात, तो कोणाला तरी उचलावा लागतो ना, का तुम्ही त्याला कष्ट देताय? तो कागद जर आपण खिशात ठेवला आणि घरी येऊन जर आतमध्ये टाकलं तर जसा फायदा होईल, तसं मला वाटतं की डिजिटल मीटर वगैरे वगैरे, स्मार्ट सिटी, हे फंड एक्सपेंड करण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. मुंबईमध्ये प्रयत्न केला, नावं घेत नाहीत, फार मोठा घोटाळा झाला, त्याचा कुठे काही नाहीये. तुम्ही ही बँड्रामध्ये स्मार्ट 24/7 वॉटरची स्कीम आणली होती, मुलुंडमध्ये आणली होती, बट्ट्या बोळ झाला त्या दोन्ही स्कीमचा, काही झालं नाही. असं काही होत नाही. मुंबईसारख्या शहर, हे कधी शक्य आहे माहितीये का? आपण एक चंदीगड सारखं नवीन शहर तयार करतो आहोत, आपण एक उळवे तयार करतो आहोत. तर टोटल मॅनेजमेंटचा हा जर भाग असेल ना तर ठीक आहे. हे पॅचवर्कने काही होत नाहीये आणि तुम्ही निष्कारण नव्या फॅन्सी आयडिया आणून
फक्त ऑर्गनाइज क्षेत्रातल्या इमानदार लोकांना त्रास देतात, बाकी काही नाही. बेईमानी लोक ते तसंच करणार आहेत. आपण काय फार चेंज करू शकत नाही. मी माझा शब्द मागे घेतो, बेईमानी. मला म्हणायचं आहे की अनऑर्गनाइज क्षेत्रामध्ये आपल्याला काही करता येणार नाही. दुसरा तुम्ही एक प्रश्न विचारलाय, डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जर तुम्ही शहरी बघायचं तर पूर नियंत्रण. तुम्हाला आठवतं का की एका वेळी आपण शाळेमध्ये शिकलो होतो की भारतातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारा प्रदेश कुठचा? तर सोनीजी तुम्ही म्हणायचा चेरापुंजी. बरोबर. आता कुठचा माहिती नवीन पाठ्यपुस्तकात? मुंबई. मुंबईने भारतातले सगळे रेकॉर्ड तोडले आणि सर्वात जास्त पाऊस 2007 काय पडला ना, तो सर्वात जास्त पाऊस मुंबईत पडला. त्यामुळे भारतातला सगळ्यात जास्त पावसाचा विक्रम मुंबईने केला. आता मुंबई कपबशी सारखी आहे, भरती ओहोटी समुद्र. तर इकडे पूर नियंत्रण हे महत्वाचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा विचार केला तर पूर नियंत्रण म्हणजे जे पाणी लॉग होतं ते. तर आता उंच सखल आहे, कुठे कुठे सबवेज आहेत, कुठे आता तुम्ही नेहमी हिंदमातासारखा जो विषय आहे तिकडे, तर तिथे ते पाणी ताबडतोब निघणं म्हणजे जास्तीत जास्त जर ट्रॅफिक बंद पडली, कितीही कोसळो, तर अर्ध्या तासाहून जास्त नाही पडली पाहिजे. शेवटी बघा, प्रचंड वेगाने जर पाऊस पडला म्हणजे आकाशच कोसळलं तर ट्रॅफिक थांबणारच. आपण शून्यासाठी काही करू शकत नाही, आपल्याला काहीतरी लिमिट ठेवावंच लागतं. तर जर अर्ध्या तासाचं ठेवलं तर अशा प्रकारची फ्लड मिटिगेशनची कामं, पाऊस पडला, मिठी नदीला पूर आला, बाजूच्या झोपडपट्ट्या सगळ्या वाहून गेल्या, रूळ वाहून जातात. त्यानंतर जो पाऊस येतो तर त्याच्यामुळे ब्रिजेस वाहून जातात. नशिबाने महाराष्ट्रामधल्या ज्या नद्या आहेत, आपण महाराष्ट्रापुरता विचार केला त्या एवढ्या ब्रह्मपुत्रासारख्या नाहीयेत. ब्रह्मपुत्रा एकदम खट्याळ नदी आहे, खट्याळ नदी आहे. तसं नाहीये. तर इकडे चेक डॅम्स वापरणं, आपल्या कोकणामध्ये आमचे पुष्कळ ओढे आहेत, ते छोटे छोटे कोल्हापुरी टाईपचे बंधारे वापरणं, पाणी साठवणं, पाणी जिथे बंधारा आहे तिथून एखादा कालवा काढून तो शेतापर्यंत नेणं आणि जास्तीत जास्त वरून येणारं पाणी हे पसरणं, हे बाजूला पसरलं पाहिजे. आज काय ते सरळ जाते आणि समुद्रात येते. समुद्रात न जाता जिथे जिथे ते पसरवण्याचं काम आपण करू, ते पण सिस्टमॅटिक मार्गातनं. पसरवणं म्हणजे कुठेही पडलंय आणि पूर झाला असं नाही, परंतु त्याच्या बाजूला कालवे काढणं, हे जर केलं ना, तर मला वाटतं की डिझास्टर मॅनेजमेंट हे बघा, नैसर्गिक संपत्ती तर येणारच आहे. माणसाला निसर्गाच्या विरुद्ध लढण्याची सवयच आहे. जपानमध्ये एवढे भूकंप येतात तरी पण जपान प्रोग्रेसिव्ह आहे. आज सगळीकडे ज्वालामुखी आहेत, लोक थांबतात. अमेरिकेमध्ये वादळ येतात, चक्रीवादळ येतात. अमेरिका जगातला नंबर 1 देश आहे. त्यामुळे आपण निसर्गाशी लढणारच, पण ती निसर्गाशी लढत असताना आपण निसर्गाचा आणखीन ऱ्हास करणार नाही आणि निसर्गाला टँडम राहून आपण कसं जगू याचा विचार केला तर मग मला वाटतं की वॉटरमुळे तयार होणारे, पाण्यामुळे तयार होणारं ही जी काही आपद स्थिती आहे त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. व्हेरी गुड.